बीडवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। बीड सरपंच हत्येप्रकरणी नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले, मृतदेहावर उड्या मारत नाचले गुंड, पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो, वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा झाला का असाही सवाल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा, आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा, गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार, आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक। लोकसभेवेळी पंकजा आणि विधानसभेवेळी आमचं काम वाल्मिक कराडांनी केलं, वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे संतापले। विरोधी पक्षातील नेते परभणीला जाणार, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांची माहिती। विधानसभा अध्यक्षांनी परभणीच्या मुद्द्यावर चर्चा ठेवल्यानं विरोधकांचा निर्णय। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची भेट, केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर, सीसीटीव्ही संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर। हॉटेलमध्ये पीएसआय पाटील, आरोपी घुले आल्यानंतर सुदर्शन घुलेनं धनंजय देशमुख यांना हाक मारल्याचं व्हिडिओत स्पष्ट। बीड आणि परभणीच्या घटनेवर सभागृहात चर्चेची विरोधकांची मागणी, अध्यक्षांनी चर्चा ठेवल्यानं विरोधक आक्रमक, विरोधकांकडून सभात्याग।